पुलवामातील शहीदांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी सोशल मीडियावर एक संकेतस्थळावरून जनतेला वोट करण्याचं आवाहन केलं जाते आणि त्यात सरकारने सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय यंदा जनतेवर सोपवलाय असा दावा करण्यात आलाय। पाहूया संकेतस्थळ आणि त्यामागील आवाहनामागील वास्तव काय आहे ते। पुलवामातील भ्याड हल्ल्याचा सूड घ्यायचा, जवानांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा बदला घ्यायचा। मग या लिंकवर जास्तीत जास्त वोट करा। पुलवामातील भ्याड दहशतवादी हल्ल्यानं सोशल मीडियावर त्याशी संबंधित अनेक मेसेज व्हायरल झालेत। त्यापैकी हे एक संकेतस्थळ पाहताय। यात मध्यभागी पंतप्रधान मोदींचं चित्र आणि शेजारी दोन्ही बाजूला जवान-वरती हेलिकॉप्टर दाखवण्यात आलंय। त्या जनतेला आवाहन करण्यात आलंय की पुलवामातील भ्याड हल्ल्याचा पाकड्यांकडून सूड घ्यावासा वाटतोय, शहीद जवानांच्या वाहिलेल्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा बदला घ्यावासा वाटतोय, तर मग या लिंकवर जास्तीत जास्त वोट करा। खरं तर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट पसरली। तेव्हा प्रत्येकालाच वाटतंय की प्रतिशोध हा घेतलाच पाहिजे आणि तो निर्णय भारत सरकारने जनतेवर सोपवलाय असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय। पाक विरोधी संतापाची लाट असल्यानं जनता या लिंकवर क्लिक करून ही लिंक पुढे मोठ्या संख्येने फॉरवर्ड करते। मला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे, माझ्या मोबाईलवर फॉरवर्ड झालेला आहे। त्या टेक्स्ट मेसेजमध्ये एक हायपरलिंक आहे। त्या हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये खूप सारे ॲड्स येत आहेत आणि सर्जिकल स्ट्राईक रिलेटेड तो मेसेज आहे। तर मला समजून घ्यायचं आहे की तो गव्हर्नमेंट रिलेटेड मेसेज आहे की अजून कुठल्या प्रायव्हेट कंपनीज की अजून कोणी तो सेंड केलेला आहे। मला असं मेसेज आलाय की म्हणजे जे काल स्ट्राईक झालं ना त्याच्यावरती एक लिंक आली होती। ती लिंक मी ओपन केल्याच्या नंतर मला असं वेगवेगळे म्हणजे जाहिराती करतात ना, असे वेगवेगळे दिसले म्हणजे जाहिरात। तर मी जरा कन्फ्यूज आहे की नक्की म्हणजे हे वोट करायला सांगितलंय, तर म्हणजे हे नक्की सरकारकडून आलंय। मात्र हा मेसेज सरकारकडून जारी करण्यात आलाय की जनतेच्या भावनांचा आणि या नाजूक वेळेच्या संधीचा दुरुपयोग कुठल्या सायबर भामट्यांकडून केला जातोय असा संभ्रमही निर्माण झालाय। आपण प्रत्यक्ष पाहूया की या वेब पेज वरील लिंकला तुम्ही क्लिक केल्यास नेमकं काय घडतं। आपण पाहू शकतो या कम्प्युटरवरती की ती लिंक जी व्हायरल होते त्या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतो। त्या फोटोमध्ये आहेत नरेंद्र मोदी, भारतीय जवान आणि काही हेलिकॉप्टर गाड्या असं आपल्याला एक दृश्य दिसतं। पण तो फोटो किंवा ती स्लाइड थोडी खालती स्क्रोल केली तर आपल्याला एक प्रश्न येतो। जर आपला तो प्रश्न असा आहे की तुम्हाला या हल्ल्याचा निषेध किंवा हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे किंवा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक 2 करायचं असेल तर तुम्ही येस बटनावरती क्लिक करा आणि जर का तुमचं मत नाही असेल तर नो वरती क्लिक करा। ही लिंक कितपत खरी आहे ते आपण आता जाणणार आहोत की ही लिंक जी सोशल मीडियावरती व्हायरल होते ती कितपत खरी आहे, ती खोटी आहे की फेक खरी आहे, याचं आपण एक आता व्हायरल सत्य जाणून घेणार आहोत। आणि ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं। ही लिंक ओपन केल्यास इथे जाहिराती झळकतात। त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी संपर्क साधला सायबर गुन्हे तज्ञ प्रशांत माळी यांना। कुठलीही अशी घटना घडली जी माणसाच्या इमोशन्सला प्रेरित करते तेव्हा ही असली खोटी माणसं आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा क्लिक्स मिळवण्यासाठी असल्या वेबसाईट होस्ट करतात। पुलवामा अटॅक बद्दल कुठचाही लिंक तुम्हाला आला किंवा सर्जिकल स्ट्राईक बद्दल कुठचाही लिंक तुम्हाला आला तर कृपया करून त्याच्यावर क्लिक करू नका। भारत सरकार अशी कुठचेच लिंक पाठवत नाही। खूप वेळा इथे डोनेशन देण्यासाठी पण लिंक्स येतात आणि ह्या डोनेशन देणारे लिंक्स असतात ते थोटक असतात। ते जे डोनेशन मागणारे लोक असतात ते थोटक असतात। ती तुम्हाला ह्या कारणास्तव तुम्हाला पैसे बँकेतनं ट्रान्सफर करून घेतात आणि असल्या कुठच्याही ऍडव्हर्टायझिंग प्रेरित लिंक्सला क्लिक करून आपली सायबर सुरक्षा कॉम्प्रोमाइज करू नका। तेव्हा TV9च्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालं। TV9 तुम्हाला आवाहन करतं की तुम्ही अशा खोट्या मेसेजेसना बळी पडू नका। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।